मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे. आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं. तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. मोदी सरकारला स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत. मला माहिती आहे मुंगरीलाल की हसीन स्वप्न आपण बघतो ना, तसा प्रकार आहे. सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे. आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं. तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. मोदी शिक्षक नाहीये, मात्र यांना शिक्षणाची काय तमा आहेत असं देखील ते पुढे म्हणतात. या सगळ्या गोष्टींवर आंदोलनावर त्यांनी थेट पंतप्रधानांवर देखील टीका केली. मला वाटतं उद्धवजींच्या कुठल्या स्टेटमेंटवर बोलणं मला काही फार योग्य वाटत नाही आणि आवश्यकही वाटत नाही. काय शिक्षित आहे काय नाही, आज सगळा देश मोदीमय झालेला आहे. सगळ्या जगामध्ये नंबर 1चा नेता कोण, तर मोदींच्या सगळ्या मागच्या सगळ्या जगभरातल्या त्यांचं नाव त्या ठिकाणी येते. आणि आता हे कुठल्या शिक्षणाकडे चालले मला कळत नाही. 2.5 वर्षे मुख्यमंत्री राहिले, यांनी काय केलं ते काय शिकलेत मला माहित नाही. पण 2.5 वर्षामध्ये घराची पायरी सुद्धा ओलांडली नाही. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आले नाही, विधान भवनात आले नाही, गाडीमध्ये ड्रायव्हरला बसवलेले, स्वतः गाडी चालवत जायचे. आता तुम्ही आम्हाला काय शिकवताय, काय केलं पाहिजे काय नाही? आज देश कुठे चाललेला आहे हे आपण बघत नाही. ते जनता बघते, तुम्हाला बघायची गरज नाही म्हणा. ते जनता बघते, लोक बघतायत. आणि सगळ्या देशभर पश्चिम बंगालपासून तुम्ही बघा, स्वप्नासारखंच वाटतं. पण या ठिकाणी सर्व जनता मोदीमय झालेली आहे, सर्व देश हा मोदीमय झालेला आहे. तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. संजय राऊत